9 तारखेला जी सुनावणी झाली त्याचा अहवाल तुम्ही मला 24 तारखेला देणार होते, तो आज मला द्या. 24 तारखेला तोच धंदा आहे तुमचा असा रेकॉर्ड करण्याचा. नाही ऐका ना, बा इथं कार्यालयात मोबाईल चालते पहिले मोबाईल खाली कोणत्याही कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करता येते. तुम्हाला सांगतो सीसीटीव्ही लावलेलं माझ्या याच्यासाठी. ते तुम्ही मला त्याचे फुटेज थोडी देणार आहे. द्या तो अहवाल मला. नाही अहवाल मी तुम्हाला देणार नाही. अहवाल हा डिवायडीला जाणार आहे. डिवायडीनं मला हे नाही साहेब, तक्रार करता म्हटल्यानंतर ना नैसर्गिक न्याय हा जो आहे अहवाल तुम्हाला द्यावाच लागणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाला जाणार आहे. नाही तुम्हाला मला द्यावं लागणार आहे. प्राप्त करून घ्यावा. बरं आहे का, 2 दिवसानंतर मला तिथं भेटणारच आहे. ते देणार नाहीत का मला? तुमचं काम नाही का मला देणं? आणि कायला पोहणार हो तुम्ही त्याच्यामध्ये मला सांगा. काय आहे त्यामध्ये असं, त्या अहवालामध्ये असं आहे काय? नाही तुम्हाला सांगतोय बा, मी आहे ना याचा GR माझ्या खिशात आहे की कुठल्याही कार्यालयामध्ये ऐका ना, तुम्ही तक्रार करा. ऐका ना, तुम्ही तक्रार करा किंवा व्हिडिओ काढला. कोणत्याही कार्यालयामध्ये ना व्हिडिओ काढता येते, त्याच्यावर तुम्ही काही समजा जास्त भाष्य करू नका. व्हिडिओ काढता येते कुठेही, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पण काढता येते. तुम्ही तर तुमचं कार्यालय सांगायले काय मला सांगा त्या अहवालामध्ये जे तुम्ही माझ्यापासून लपून राहिले. घ्या ना साहेब, मला सांगा किती मिनिटाच्या अंतरावर आहे, किती सेकंदाच्या अंतरावर आहे. त्यांना बोलवून घ्या ना, ते घंटे वाजवा, ते येऊन जातात. मला अहवाल अद्याप प्राप्त नाही आहे. आता 4 वाजून राहिले, 1 घंटा बाकी आहे फक्त साहेब. तुम्ही आणखी म्हणाल 5 वाजता आमचं कार्यालय बंद झालं, ते थोडी चालणार आहे. बोलावून घ्या, मी इथं बसतो ना. तुमच्याकडे घ्या, तुमच्याकडे तर घ्या. नका मला देऊ, नका वर देऊ, पण तुमच्याकडे तर घ्या. हे कोणतं कारण आहे की तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्याकडे कागद आले नाही तर तुम्ही सांगायला तोंड वर करून आम्हाला काय असं कच्चं नका समजू तुम्ही. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहेत, तुम्ही बेकायदेशीर चालू लागले. आणि विनाकारण चपेटमध्ये येऊ नका. मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या लोकांना वाचवायचा बिलकुल काही प्रयत्न करू नका. तुम्ही असाल चक्करमध्ये, तुम्ही चूक नाही करेल साहेब. तुमच्या सह्या नाही, तुम्ही त्या शालरता ID काढलेला नाही आणि तुम्ही ते केलेलं पण नाही. तुम्ही या लोकांना रोखलं होतं हे मला माहीत आहे. या लोकांच्या याच्यात पडले तुम्ही, प्रति स्वाक्षऱ्या केल्या ना साहेब. तुम्हाला पत्र दिलं आहे की हे चुकीच्या नियुक्त्या झाल्या तर तुम्ही याचे बिलं काढू नका. तुम्ही काढले, ते नेवालकर साहेबांनी काढले आणि तुम्ही पण काढले. फक्त मला आहे ना तुमच्या तिथं उद्या सुनावणीमध्ये काही बोलायचं काम पडू देऊ नका. तुम्ही भले माणसा, चांगले माणसा, चांगले आता चांगलेच राहा तुम्ही, वाईट नका बोलायचं. तुम्ही बोला, तुम्हाला स्वातंत्र्य बोलण्याचं. मला अहवाल देणं आहे ना हे क्रमप्राप्त आहे, तुम्हाला ते द्यावंच लागेल. असं काय घ्यायला लागलं तुम्ही त्यात? सर आम्हाला 24 तारीख कशी दिली म्हणजे त्यांना बायफर्केशन याच्यासाठी पाहिजे की ते वेगवेगळ्या लेखाशीर्षकांनी समाजित करावं लागतील ना, तर यांनी हे जोडायला पाहिजे. याच्या ऑफिसमध्ये घड्याळ नाही का? नाही पत्र दिलं आपण त्यांना की अशी ह्या मग आपण हे म्हणतात की रिकवर्ड करायचं ते समाजित करायचं. यार विचार तुमच्या देखत 24 तारीख गेली साहेब असं म्हणतात. सर 24 तारखेला आम्हाला बोलवलं कशासाठी होतं मग? ते कापतील पैसे आम्हाला 24 तारखेला तुम्ही शब्द दिला आम्हाला. 24 तारखेला येऊन जाऊ. कोण बोलवलं? इथं बोलवलं, आम्ही इथं बसलेलो होतो. आम्ही काही येणे कोणाला बोलवलेलं नाहीये. असं कसं म्हणता तुम्ही? बोलवलं नाही म्हणून. मी कोणाला तारीख दिली नाहीये. तुम्ही 24 तारीख दिली कशाची? कशाला दिली 24 तारीख? कशासाठी? कोणतं पत्र दिलं मी तुम्हाला 24 त्या दिवशी व्हिडिओ काढायला पाहिजे आम्ही, म्हणजे तुम्हाला तो ऐकलं असतं. आम्ही विश्वास ठेवला तुमच्या की 24 तारीख म्हटल्यानंतर तुम्ही 24 तारखेला द्याल. तो अहवाल तुम्हाला मला द्यावाच लागणार आहे साहेब. आणि काय करायचं माहिती आहे का, मला डायरेक्शन ठरवायचं आहे की त्या अहवालावर नाही ना मला तुमच्या नावानं FIR करायचं का नाही करायचं ते ठरवायचं आहे. करा ना बाबा, तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना, या भारताचे नागरिक आहात तुम्ही. पण तो अहवाल जर का मला प्राप्त झाला तर मी ठरवेल ना की तुमच्या आणि त्या 30 सदस्यीय समिती तुम्ही नेमलेली आहे त्या नावाने FIR करायचं नाही करायचं ते मला ठरवायचं ना. विनाकारण तुमच्या नावाने कशाला FIR करणार आहे मी? तुमचा संबंध नाही त्या गोष्टीची. अहो लावा ना फोन. ते तिथं ते वाघ साहेब आणि ते दोघं कुळे साहेब बसलेले आहेत तिथं, त्याला बोलावून घ्या ना. ते पलीकडनं रिकामी बसलेले आहेत, काय काम नाही ते समोर. घंटी वाजवा, त्याला बोलावून घ्या. अहवाल तुमच्याकडे घेऊन टाका ना. तेवढं तर एक काम करा, तुमच्याकडे तर घ्यावं लागणार आहे. 9 तारखेला सुनावणी झाली साहेब, आजची 24 तारीख आहे. 16 तारखेला मी तुम्हाला भेटायला आलो होतो आणि उपसंचालकाच्या पत्रावर तात्काळ शब्द लिहिला. तात्काळचा काय अर्थ आहे का नाही तुमच्या डिक्शनरीमध्ये? ज्या नियुक्त्या 15 दिवसाच्या आत झाल्या तात्काळ, कशा कशा झाल्या आणि काय काय झाल्या ती आता उद्या तुम्हाला मी तिथं सांगतो समितीच्या समोर. त्या बोलवा द्यायला
आमचं ऐकत जा काही, सगळं तुम्ही पैसे देणाऱ्या लोकांना काय ऐकत जाऊ. आम्ही भुक्कड लोक आहे, आमच्याकडून तुम्हाला काय भेटते आमचं थोडी ऐकणार तुम्ही. काही ना काही कायदा करून चाला. 8 गोष्टी चुकीच्या करा, 2 तर चांगल्या करा. नेपाळसारखी परिस्थिती होईल साहेब एखाद दिवशी, अराजकता होईल. रस्त्यावर जर लोक ओढले ना तर मग एवढं गृहमंत्र्याला ठोकलं लोक आहे ना, अधिकारी फाधिकारी तर पाहिलेच नाही. तर पंतप्रधानाने पळून गेलं ते हेलिकॉप्टरले पकडून, म्हणून ते वाचलं. ते ठोकले लोक. ते नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करून राहिले तुम्ही अशा गोष्टी करून. तुम्ही कायद्याचे रक्षक साहेब, तुमच्यावर जबाबदारी आहे. शिक्षण अधिकारी कशाला म्हणतात, तुमचं काम आहे. आणि आम्ही कोणाकडे जाणार आहे. तुम्ही जर का असे जर शेतं जर का कुंपणं खाऊन राहिले तर बाकीच्या लोकांनी करायचं काय. काही तर ठेवा थोडीशी. ज्या नियमानं जे बोलवलं हे म्हणून कोणत्याच नियमानं बोलवलेलं नाही काय? विनंती करतो तुम्ही, मी तुम्हाला रिक्वेस्ट म्हणून ज्याला या हे पण मी कोणाला बोलवलेलं नाहीये. मी माझ्या नियमानं काम मी करत. अजूनही तुम्हाला रिक्वेस्ट म्हणून बोलतो की तुम्ही तिथं सुनावणी वेळेस या माणसाला काय बोलवलं तर या माणसाला तुम्ही का देत नाही तुम्ही ते. तर एक काम करा ना, मला तर ते DYD ऑफिसमधून भेटणारच आहे, पण तुमच्यापर्यंत येऊ द्या. माझ्याकडे येईल ना. म्हणजे कधी येईल, काय आम्ही काय मेल्यानंतर येईल ते. उद्या अमरावतीला जाता जाता जर समजा आमचा ॲक्सिडेंट झाला तर मग काय करता. जिवंत असताना कामं करा ना, मेल्यानंतर काय करणार की आमच्या मड्यावर ठेवता ते मग अहवाल मारायले तुम्ही. त्याला बोलावून घ्या साहेब, तुमच्यापर्यंत तर येऊ द्या, एवढं तर करा. हेच तर होऊन राहिलं की वरच्या साहेबाला खालचा जो म्हणत नाही, खालच्याले त्या खालचा जो म्हणत नाही. अर्थ काय त्या अधिकारी पदाले त्या याला. सकाळी 9:30 वाजता मी वाघ साहेबाला फोन केला होता की बा तो अहवाल, ते मग मी दिला नाही. म्हणलं देऊन टाका, 1:30 वाजेपर्यंत द्या. 4 वाजेपर्यंत तुम्ही जर का घेत नाही अहवाल तर काय कधी घेता रात्री 12 वाजता. साहेबांना म्हणायचं होतं ते जातीचे दाखले वगैरे काढत का आपण ते कॅम्प लावत असतो समाज कल्याण. 27 तारखेला तसे कॅम्प आयोजित करा. आता ती अडचण अशी झाली, ते नियोजन ते देत असतात ना, आपण थोडी देतो ते नियोजन. म्हणजे मेरठ साहेब पत्र द्यायला पाहिजे. मेरठ साहेब नाही, ते आता चव्हाण साहेब मग ते नाही. मग पाटील साहेबांनी सांगितलं की सर मी सगळ्याच शैक्षणिक कागदपत्रांच्या याच्यात आम्ही संयुक्त दोघांचे स्वाक्षरीचं पत्र काढतो आणि 27ला कॅम्प लावतो. आता ते अधिवास प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र ते टाकून आपण एक पत्र तयार केलं. कोणते प्रमाणपत्र आपण देऊ शकतो. सर आपण कोणतंच प्रमाणपत्र देत नाही. आपण काय, आपण फक्त सर बोनाफाईड देत असतो आणि ते तर आपण शाळेला मागितल्याबरोबर देतो. पण आपण काय म्हणून राहिलो आता की तहसीलदार आणि यांच्याशी समन्वय साधा आणि ज्या शाळांचे असतील त्यांच्याशी तेवढे कॅम्प लावून काढून द्या. आता ते जॉईंट सिग्नेचरने जाऊ दे. ते सेवाविषयक पंधरवाड्याचा आयुक्त मॅडमचं हे आहे. 5 वाजून राहिले साहेब, तुमचं ऑफिस 5 वाजता बंद होणार आहे. त्यांना फोन लावा, नाही तर त्यांना घंटीवरून बोलावून घ्या आणि तो अहवाल तुमच्याकडे तर घेऊन टाका. तेवढं तर करा. आम्हाला माहिती तुम्ही DYDला देत नाही ना आम्हाला देत नाही, तुमच्याकडे ठेवता. फक्त तुम्ही एखाद दिवशी या गोष्टींचा चपेटमध्ये असाल, चुका केल्या दुसऱ्यानं बघणं लागेल तुम्हाला. तसे बी तुम्ही त्या प्रति स्वाक्षऱ्या पुढे केले ना, त्याच्यात तुम्ही आहेच. फक्त आम्ही तुमच्यावर बोट नाही ठेवून राहिलो. आम्हाला काय घेणं नाही पुढचं. कशाला केल्या प्रति स्वाक्षऱ्या तुम्हाला समजत नव्हतं की माझ्या एक काळुशी साहेबांना इथं भागून ठेवलं म्हणून. ते गेला जेलात, तुम्हाला जायचं का. फक्त मग तुम्हाला जेलात घालायचं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणतो अहवाल मला पाव द्या. तुम्ही जर का व्यवस्थित दिला असतं तर मी तुमचं नाव घेत नाही. मला सगळा इतिहास माहिती आहे. तुम्ही या लोकांना थांबून ठेवलं होतं, पुढच्या सह्या केल्या नाही साहेबांना. ज्यावेळेस ते त्याने कंटिन्यू केलं ना, साहेबांना सह्या नाही केल्या. पण हे बी आले दबावात. याला वाटलं धकते, हे कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य, या UP बिहार थोडी इथं. साहेबांना थांबून ठेवलं होतं त्याचा पगार. पण त्यानंतर हे पण आले चक्करमध्ये, याने पण सह्या करून टाकल्या. प्रति स्वाक्षऱ्यामध्ये काळोशी साहेब आत गेले. याने जर का सहकार्य नाही केलं तर हे पण आत जातील. की वरचे बाप बसलेले आहेत ना, त्रिसदस्यीय समिती 5 सदस्यीय समिती आहे. वर ते कुलकुणवार साहेब येतं, त्याच्यावर गव्हर्नमेंट आहे BJPचं. याला काय वाटतं की काय दुसरे लोक आहेत का बसेल. ते BJPवाल्याच्या नाही संस्था त्याला काही घेणं देणं नाही. कापा हात घालायला येते. याला समजून नाही राहिलं SIT कशाला म्हणतात. तर कुलकुणवार साहेब काय चीज आहे याला माहीतच नाही अजून. पश्चिम महाराष्ट्रातला विभाग ऐकतोय तो, अजितदादासोबत बसते दररोज.
काय गंमत वाढाली विदर्भातल्या लोकांना. साहेब त्याला बोलावून घ्या बरं का. 4:15 झाले. हो ठीक आहे ते मला लागते उद्या अमरावतीहून नागपूरला जातो. नागपूरहून मी मुख्यमंत्री साहेबाला भेटतो की हे पहा तुमचं कार्यालय, महाराष्ट्र शासन आपल्या दारी सेवा पंधरवडाला. इथं लोक बसले तर इथं नाही सेवा भेटून आली. काय ते घरी जाऊन सेवा देऊन आले पंधरवड्याची. मोदी साहेबाला दाखवतो तुमचा व्हिडिओ मी आता दिल्लीला जाऊन. फक्त तुमचा दोष नाही साहेब याच्यात, एवढं मला पक्कं माहिती आहे. माझी इच्छा नाही. उलट तुम्ही एक उपकार केले आमच्या संस्थेवर. ज्यावेळेस हे कर्मचारी लपलेले होते ना, मी साहेबाला फोन केला होता. हे आहे ना त्या हिवरकरला फोन करून माझ्याकडून नंबर घेतला होता. ते कर्मचारी 1000 करायचं पुण्याचं काम साहेबांनी केलं, अकाळ साहेबांनी. फक्त मला समजत नाही तुमच्यासारखे लोक पण कसे काय या लोकांच्या चपेटमध्ये न्यायच्या भडबड्यात येतं मला समजत नाही साहेब. चुकीचं काम नाही करू तुम्ही. आमची इच्छा नाही तुम्ही चुकीचं काम करा. अहो कलेक्टर साहेब पण बसतील ना. हे लोक आपल्यासाठी आहेत ना, जनतेसाठी नाही तर कोणासाठी लोक आहेत ते. कलेक्टर असो, शिक्षणाधिकारी, CO साहेब कोणासाठी आहेत? आपल्या आहेत नाही तर कोणासाठी आहेत? दाखवतो ना किती वाजेपासून आम्ही बसलेले आणि किती वाजेपर्यंत आमचं काम नाही झालं. 5 वाजता तुम्ही ऑफिस बंद करणार आहे. काय घड्याळ लावून ठेवलं, CCTV लावून ठेवले. कशासाठी लावले हो साहेब तुम्ही? कामच जर होत नसेल तर काय ते तिथं रिकामे बसले, आपण रिकामे बसले. साहेबाचं काम चालू आहे, आपण तरी रिकामे बसले हो ना. कायद्याच्या पुढे कोण नसतं साहेब. तुम्ही नाही, मी नाही. तुमचे वाघ साहेब तिकडे रिकामे बसले तर त्याचे व्हिडिओ काढतो आम्ही तिथे जाऊन. आता हॅलो सर, मी फोन केला होता तुम्हाला. ते उईके आहेत तुमच्याकडे. उईके होते ज्युनियर कॉलेजला. त्यांचे पेन्शन केस संदर्भाने आपण काय कारवाई केलेली आहे त्याच्या अनुषंगाने फोन केला. माहिती का तुम्हाला? हे बघा, ते पेन्शन केस एजीला गेले होते, त्याच्यात त्रुटी आलेल्या आहेत ना. त्रुट्याचं पत्र तुम्हाला मिळालं का? मिळाली का? ते त्रुटी पूर्ण करून ते तात्काळ सादर करा या कार्यालयाला. आम्ही एक पत्र पण देते तुम्हाला. हां नाही ते आमचा जो तुलनात्मक तक्ता वगैरे जो आहे आमच्या कडनं जे पाहिजे तुम्हाला, तो तक्ता तुम्हाला ऑलरेडी अगोदर दिलेला आहे. त्याची ओरिजिनल कॉपी त्याच्यासोबत पाठवायची आहे. हां आणि त्यांनी जे DCPHची NPHची जी रक्कम घेतली आहे ती भरून तुम्हाला ती हे करायची आहे. हां तर ते वाचा, त्यातले जे त्रुटी आहेत त्या त्रुटी पूर्ण करून तात्काळ पाठवा. 9/1/2024 ते 26/2/2024 इतक्या मधातल्या काळात फक्त काळू साहेब आले ते इथे 15 दिवसासाठी. व्हिडिओ बंद करतो साहेब मी आता.